भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विद्यामंदिर पंडेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये विविध उपक्रमांनी संपन्न झाली। यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी वेदिका कांबळे, समृद्धी आदमापुरे यासारख्या विद्यार्थ्यांनी सुंदर मनोगती व्यक्त केली। तसेच शाळेचे अध्यापक बबन पाटील सर व प्रगती फास्के मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक मान्य MP शिंदे सर यांनी आपल्या अलंकारिक शैलीत आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि या लहान मुलग्यानं असं जग बदलून टाकेल असं काहीतरी घडणार हे त्यावेळी लोकांना माहीतच नव्हतं की एवढा छोटा मुलगा असं काहीतरी करेल की या जगाचा इतिहासच बदलून टाकेल। म्हणजे ज्या काळात मुलांना म्हणजे दारिद्र्याच्या अवस्थेत असताना एक जनावराला सुद्धा वागणूक मिळणार नाही अशा वागणुकीत जीवन जगलेला होता किंवा जीवन जगत होते ते लोक। त्या लोकांचं ते दुःख ते त्यांचं जे काय तळमळ असेल ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा शिक्षणासारख्या एका गोष्टीसाठी पाणी शिक्षण तर लांबची गोष्ट आहे, पाण्यासाठी सुद्धा आपल्याला तळमळावं लागतं। मंदिर देव हा कुणा एकाचा नसून देवानं सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, पण आपल्याला काय सांगितलं तर त्या देवाला सुद्धा पाया पडण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास प्रवेश नाही, मंदिरात पाय ठेवण्यास प्रवेश नाही। झालं काय, सगळेच जगत होते ते आयुष्य, पण ज्यावेळी तो लहान मुलगा शिकायला लागला, पुस्तकं वाचायला लागला, बाहेरच्या देशांचा अभ्यास करायला लागला, त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे जे आपल्या बाबतीत घडते। मी सुद्धा माणूस आहे, माझ्यासोबत जे आहेत ते सुद्धा माणसंच आहेत आणि माणसं म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तो अधिकार मिळवण्यासाठी आणि तो अधिकार आपल्या बांधवांना मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं आजन्म आयुष्य वेचलं। त्यांनी जे आयुष्य वेचलं खरोखर त्यामुळं आता जे आपल्या देशाची परिस्थिती दिसते त्याच्यात जमीन आसमानाचा फरक दिसतोय। आपल्या देशाच्या राज्यघटना लिहिण्याचं काम त्यांनी केलं। आता आपल्याला सगळ्यांनी सांगितलं, काय सांगितलं की त्यांनी कसं शिक्षण घेतलं। मी देखील तुम्हाला एकदा सांगितलं होतं, मी जवळपास मला वाटते माझ्या वर्गामध्ये शिकवत असताना दरवेळी सांगत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण काय घेतलं पाहिजे, गुण घेतलं पाहिजे, त्यांनी काय सांगितलं हे आपण वाचलं पाहिजे। वाचल्याशिवाय माणूस कळत नाही। लक्षात ठेवा माझं हे वाक्य, तुम्हाला कुठलाही तुमचा जर आदर्श व्यक्तिमत्व निवडायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला पूर्ण वाचा, त्याचं विचार आपल्या अंगी बनवा। परवा महात्मा फुलेंची जयंती झाली त्या दिवशी पण मी हेच सांगितलं, आपण काय माणसाला त्या मानतोय, फुले आंबेडकर किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज जरी असले तरी आपण त्या लोकांचे विचार आत्मसात करायला हवं। विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाला आणि त्यांनी समाज बदलण्याचा निर्धार केला। अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही। ते अत्यंत बुद्धिमान आणि जिद्दी विद्यार्थी होते। त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। ते त्यांच्या समाजातील पहिले विद्यार्थी होते ज्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली। पुढे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली। त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतले। त्यानंतर इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि कायद्याचे ज्ञानही मिळवले। त्यांनी PhD आणि DSc यासारख्या उच्च पदव्या मिळवल्या, ज्यामुळे ते त्या काळातील अत्यंत विद्वान व्यक्तींमध्ये गणले गेले। परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी आपले ज्ञान भारताच्या विकासासाठी वापरले। त्यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्धार केला। त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी अनेक चळवळी केल्या। महाड येथे त्यांनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज संपूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे। एक त्यांच्या बाबतीतलं एक सुंदर वाक्य आहे की मोजू तरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला व्याख्या शिकवली माणुसकीची। खऱ्या अर्थानं माणसाला माणुसकीची व्याख्या शिकवणारा हा महान अवलिया मला वाटते 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांचा जन्म झाला। जर आपण बघितलं त्यांचे वडील रामजी सपकाळ हे सैन्यामध्ये असल्यामुळं ते मुंबईमध्ये आले। ज्या ठिकाणी ते मुंबईमध्ये राहत होते
त्या ठिकाणी जर खोली बघितली अगदीशय 10 बाय 10ची खोली आणि अशा या खोलीमध्ये तर अगदी आपला सगळा संसार अशा संसारासोबत ते राहत होते. आणि मग अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं. त्यांचं एक खूप सुंदर असं वाक्य आहे की तुम्हाला जर 2 रुपये मिळाले तर त्या 2 रुपयामधील 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं एक पुस्तक घ्या. खऱ्या अर्थानं भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. खऱ्या अर्थानं वाचाल तर वाचाल असं एक संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता त्यांचं कार्य बघितलं तर असे अतिशय अतुलनीय असं कार्य आहे. भारतीय घटना ही जगातली सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि या सर्वाचं घटनेचं शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण ओळखतोय. म्हणजे किती महान विभूती असतील असे बघा. तर या निमित्त मला या ठिकाणी 2 मिनिटं त्यांच्याबद्दल बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. गौतम बुद्ध, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त माझी मूळ शाळा पंडेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथील 1942 साली स्थापन झालेल्या शाळेच्या ठिकाणी आज भाग्यविधेते माझे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला माननीय मुख्याध्यापक, आदरणीय स्टाफ आणि जमलेले माझे लहान बालक आणि सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. आणि या एक जयंतीचा कारण फक्त एवढंच होतं की लहान मुलांच्यात उत्साह आणि उच्चदर्शक व्हावं, मुलांच्यात संस्कृती वाढवावी, शैक्षणिक दर्जा सुव्यवस्थित राहावा, मुलांच्यात करिअर चांगलं व्हावं. आज माझ्या शाळेमध्ये गावच्या उद्दिष्टप्रमाणे प्रत्येक खात्यात प्रत्येक ठिकाणी माझा उच्च ठिकाणी माझ्या शाळेतून गेलेला मुलगा हा उच्चस्तरीय झालेला आहे. माझ्या शाळेच्या ठिकाणी मुख्याध्यापकांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले आहेत आणि माझ्या शाळेचा उच्च आलेख ज्या ठिकाणी गेला तो ठिकाण हे माझं सर्वश्रेष्ठ असेल. या उद्दिष्टानं मी आज 135व्या जयंतीनिमित्त माझे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व जगातील सर्वश्रेष्ठ अशा महामानवांना मानवंदना देण्यासाठी उत्कृष्ट असं सहकार्य माझे शाळेचे मुख्याध्यापक, स्टाफ आणि सर्वस्वी ज्या मुलांनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. अशी भीमरावांची शान, अशी भीमरावांची शान, लिहिले त्यांनी भारताचे संविधान, लिहिले त्यांनी भारताचे संविधान. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय परिषद, मातृपितृतुल्य श्रोते हो, मी समृद्धी जगदीश आदमापुरे. आज 14 एप्रिल भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, असे प्रखर वक्तव्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी दलितांच्या उत्थानाकरिता, मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीकरिता आपल्या पूर्ण जीवनाला वाहून दिले. ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. जो मनुष्य मरायला तयार असतो तो कधीच मरत नाही आणि जो मनुष्य मरायला भितो तो आधीच मेलेला असतो, असे म्हणत दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.